पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला 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 हो जाऊया चला। एक मिनिट काय झालं आजची पार्टी एकदम दणकेबाज झाली पाहिजे। आम्ही नक्की प्रयत्न करू। ओके फोर्थ थिंग, सगळ्यांनी यो करून दाखवा मला। यो यो हा हे बघा यो असं आजी यो या यो यो आपण एक सेल्फी काढूया की सेल्फी। हा ठीक आहे काय यो 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 एक मिनिट हा यो सगळ्यांनी यो उशीर होईल चला लवकर हा चल हा अगं थांब एवढं टेन्शन येतं ना मला। भीती वाटते चालवणार आहे काय नाही घाबरायचं नाही बस। तर आपण पण वेजच्या पार्टीमध्ये अशी धमाल करणार आहोत। सेल्फी इकडे ओके मलाही घे रे वाव कमाल उडवला हो मस्त उड एक नंबर दामगा काय दिसलं पप्पा अरे चला ना चला पार्टीला चला तू तरी जायचंस ना त्यांच्या बरोबर। दोघांनाही आमंत्रण होतं ना, तू गेलीस ना मला जाऊ दिलंस। आमंत्रण होतं म्हणून तोंड वर करून जायचं आणि काय करायचं, त्यांच्या हसण्या खिदळ्यात सहभागी व्हायचं नाही। जोपर्यंत मी आपल्या घरात हक्काने राहायला जात नाही ना तोपर्यंत ना मिक्स होणार त्यांच्यात ना तुम्हाला मिक्स होऊ देणार। आपण फक्त लग्नाच्या तयारीत भाग घ्यायचा, जितकी जमेल तितकी कामं करायची आणि ती सुद्धा का, कारण आपण जे काही ठरवलंय ते साध्य करण्यासाठी। अच्छा म्हणजे एकदा का तुझ्या मनासारखं झालं मग अपूर्ण राहिलेली आपली सक्सेस पार्टी आपण करायची। आपल्याला कोणाची गरज नाहीये ना कोणाच्या पार्टीची, आपणच। आई ये इकडे। वहिनी बाई अरे या ना, काकी आजी पटकन या इकडे। काय झालं? आपण इथे पार्टी करायची। इथं काय करणार? अरे फील बघा ना, म्हणजे आजूबाजूला कोणीच नाही, फक्त आपण सगळे आणि मस्त म्युझिक, मूनलाईट आणि या गाडीच्या हेडलाईट। मला तरी फार आवडलंय। पण करायचं काय, म्हणजे पार्टीत काय काय होणार आहे? हे सगळं होणार आहे जे व्हायला पाहिजे, डान्स, म्युझिक आणि फन। अगं आजी नाचा ना, बघताय का असे तुम्ही सगळे? तुम्ही नाचा, मी बघते की आम्ही बघते। नाही हे नाही चालणार, नुसतं बघायला नाही आलं, आपण नाचणार आहोत सगळे। कम ऑन ये आई, वहिनी ये। त्यामुळे काय संसारामध्ये पुरुषांनी बैल आणि बाईनं गाय होऊन राहिलं की संसार अगदी सुखाचा होतो। नाही हे मात्र खरं आहे, मला एक्सपिरियन्स आहे ना, मला शिकायची गरज आहे, सगळं शिकवणार तुला। पण भाऊ काका मी काय म्हणतो, माधवी काकी अशी गाय वगैरे वाटत नाही, तुम्ही कसा काय संसार केला? ठीक आहे, आमच्या या सुखी संसाराचं रहस्य मी आज उलगडतोच। प्लीज भाऊ काका सांगा काय? अरे आमच्या संसारात मी लग्नानंतर नुसता बैल नाही झालो, तर मी अगदी पक्का नंदी बैल होऊन संसार केला। भाऊ काका पण आता हे फक्त सांगू नका, आता हे आम्हाला करून दाखवा, करा ना। करून
काय काय अडचण नाही, करून दाखवतो. हा, पप्प्या काय तू जरा वेळ माधवी काकी हो बरं. मजा येणार आहे. आणि आता तू मला तुला जे जे काही माझ्या करून घ्यावं असं वाटतं ते सांगायचं. ऑर्डर सोड बिंदा. अहो पाऊस पडन का? बुगू 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 बुगू. अहो माझे पाय दाबा. माझ्या समोर सगळ्यांनी माना खाली ठेवायच्या. बुगू 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 बुगू. अंगाई गाऊन झोपी लावा. बुगू 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 बुगू. आणि आता युवराजचे डायपर बदला. लहानपणीचे म्हणतोय हो मी. काय भाऊ काका? ते आधी सांगायचं. तर मी हा असा राहिल्यामुळं आमचा संसार आजपर्यंत अजिबात वादविवाद न होता खूप सुखानं आणि आनंदानं चाललेला आहे. वा 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 वा. भाऊ काका लय भारी होतं बरं का. पण ना ती माझी बॅचलर पार्टी माझ्या कायम लक्षात राहणार. कारण यात एक वेगळेपण आहे. ही बॅचलर पार्टी मी सासरच्या लोकांसोबत एन्जॉय करतोय. हे युनिक आहे ना. हा यार म्हणजे जगातला हा पहिला असा माणूस असेल ना. एक्झॅक्टली. मी काय म्हणतो पार्टी जरा अशी कोरडी वाटते नाही का? हो भाऊ काका, कोरडी म्हणजे दारू बिरू नाही, आपलं कोल्ड्रिंक्स पितो ना आपण. हे वेड्या, अरे मी डान्स बद्दल बोलतोय. दारूचं कसं बोलेल? आणि तसंही आपल्या घरात कुणी पितच नाहीये. दामूचं मला माहित नाही. हो भाऊ काका, अहो आयुष्यामध्ये कधी दारूला शिवलं नाही. ते ठीक आहे नाही शिवला तर ते, पण तू डान्स तर करू शकतो की नाही? नाच होय. अहो युवराज भाऊंचा रेकॉर्ड सुद्धा मोडून टाकू. हे लाव गाणं चल. रेणुका मॅडम कोण आहेत? मीच आहे. ते तुमचं पार्सल. अच्छा पार्सल आलंय होय. आपण इथं खाणार? हो इथेच खायचंय सासूबाई. बघा ना म्हणजे गाडीचे लाईट आहे, वरती चंद्र आहे, छान वाटतंय. आणि मी जे मागवलंय ना ते आपल्यातल्या अनेक जणांनी खाल्लंही नसेल. म्हणजे तुम्ही नक्की तुमच्या आवडीचं ते काय म्हणतात पिझ्झा पास्ता बिस्ता असंच काहीतरी मागवलं असणार. मग पिझ्झा पण नाही आणि पास्ता पण नाही. तर लेडीज आज आपण बर्गर पार्टी करणार आहोत. उपवासाचे बर्गर आणले? काय पण सासूबाई. बरं धर आधी पकड. बाई धर. हे बघूनच ना मला अगदी तोंडाला पाणी सुटलंय ग बाई. तिला आधी दे नाही तर पोटात दुखल. हे का एकाने माझं काय होणार आहे? ते दोन दे. हे घे सगळे तूच खा. सगळे नको ग. वाह चला उतरा आता. छान गाडी चालवली. खरंच हो मस्त गाडी चालवली. मला एवढं टेन्शन आलं होतं ना, पण आता मजा येते. एकंदरीत मला सगळ्याच गोष्टीची मजा
मला घ्यायला मिळाली. रेणुका तुझी ती काय कच्चाकड्याची पित्तकड्याची ती काय आहे ती पार्टी तू दिल्याबद्दल आम्ही समजेजण लई लई आभारी आहे. आणि ते बर्गर बर्गर ते बी लई छान बर्गर म्हणाली आजी नाही भगर भगर. तुम्ही कुठे निघालात? मी जरा बाहेर चक्कर मारून येतो. हो हो हे बघा मी खूप विचार करून हा प्लॅन केलाय. ही संधी हातची जायला नको. तुमच्या एका चुकीमुळे आपली वाट लागू शकते. त्यामुळे जरा प्लीज जपून. अरे मला कळत नाहीये का? हो तुम्हाला सगळं कळतं पण काही वळत नाही ना म्हणून सांगावं लागतं. हे बघ अंबिके तू समजतेस ना तेवढा काय मी बावळट नाहीये. मला चांगलं माहितीये की आपल्याला लवकरात लवकर आपल्या हक्काच्या घरात शिरायचंय. पण एक लक्षात ठेव हा जर तुझा प्लॅन फसला ना तर त्याला मी जबाबदार नसणार आहे हे आधीच सांगून ठेवतो. शुभ बोलणारे तर जरा शुभ बोला आधीच तुमच्या कुंडलीमध्ये पुढे जर बोलणार असशील ना तरी मी बाहेरून कुलूप लावून घेतो मग येणारच नाही. हो प्लीज प्लीज प्लीज. तुम्ही ना खूप चिडता आणि लगेच चिडता. मला ना फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. सगळं बघा अगदी नीट होईल. हो ना मग बाहेर जातो 2 घोट पोटात गेले ना की मग एकदम पॉझिटिव्ह एनर्जी. अहो 2 घोट. लग्न लग्न कधी येतोय हा लग्नाचा दिवस असं झालाय. माझ्या इतकी या लग्नाची आतुरतेने वाट कोणीच बघत नसेल. लग्नाच्या दिवशी काय मजा आली ते आम्हाला तिकडे. रेणुकर इतकी मस्त अरेंजमेंट केली ती सगळी. मी असं काही असते पहिल्यांदाच अनुभवत होते. काय नाचलो माहिती आम्ही सगळेजण. आणि आजूबाई त्यात बाण हरपून नाचत होते. खूप मजा आली. पण काय झालं एवढा कसला विचार करताय? रेणुका तर जाणार ना. रोज रोज घरामध्ये दिसणार नाही आपल्याला. असं ती असली ना घरामध्ये की असे सारखे आवाज असे कुठून तरी यायची. दादा मिठी मारणार हट्ट करणार माझ्यावरच गेली. ते सगळं आता थांबणार. मुलगी परक्याचं धन असतं असं म्हणतात ना हे चुकीचं नाहीये. ते आता लेक सासरी जाणार आपल्याला ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. पण हा असा चेहरा घेऊन तिच्या समोर काही जाऊ नका काही बोलू नका. तर दादा तुम्हाला त्रास होतो ना मी लग्न करणार नाही असं म्हणेल आणि लग्न नाही करायची पोर. बरोबर आहे पण अशा मनातल्या भावना चेहऱ्यावर येण्यापासून किती काळ थांबवू शकेन मी? कळतंय मला. जे मनात आहे ते चेहऱ्यावर दिसणारच. एक विचित्र अशी भीती वाटते मला. कसली? म्हणजे वेद आहे ना मुलगा अतिशय सालस आहे चांगला आहे. म्हणजे काही उगाच जरा भूतकाळातल्या गोष्टी आठवून गेल्या. म्हणजे अंबिकाचा नवरा दत्ता अगदी असाच होता. सालस चांगला हसतमुख हुशार उत्तम बिझनेसमन. जिकडे जाईल तिथे सगळ्यांना आपलंसं करून घेणारा. मला एवढा आवडला की म्हटलं नाही अंबिकाचं लग्न ह्याच मुलाशी करायचं. नाना तऱ्हेचे प्रयत्न केले मी. नातेवाईकांना मध्यस्थी करायला लावली. शेवटी अंबिकाचं लग्न त्या दत्ताशीच लावून दिलं. वाटलं मला अंबिका आता सुखी होईल तिचं आयुष्य मार्गी लागेल. कसलं काय आणि काय इतका नालायक निघाला ना. तिची सगळी त्याची गुण मला दिसत होते ना त्या सगळ्या गुणांचा वाईट गोष्टींसाठी वापर केला त्या दत्ताने. लांड्या लबाड्या फसवणूक पैसे खाणं चोऱ्या माऱ्या
याला लुबाड, त्याला फसव, याची शेंडी त्याला लाव. सगळी हुशारी, सगळी बुद्धिमत्ता इकडं त्यांनी खर्ची केली आणि अंबिकाचं स्वतःचं आयुष्याचं वाटोळं केलं. काय मला तिथं माहितीये का, माझ्या नगरकरांच्या घरामधलं हे दुसरं कार्य आहे. ही दुसरी मुलगी आहे जी लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. अंबिका आणि आपली रेणुका. नगरकरांची मुलगी दुसऱ्या घरी गेली. रेणुकाच्या बाबतीत असं काही झालं ना तर भीती वाटते का मला. अहो असं काही होणार नाहीये. हे नकोच व्हायला, होणारही नाही. दुर्दैवाने झालं तर मग लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. नगरकरांच्या मुलींमध्येच प्रॉब्लेम असतो. यांची मुलगी तिकडे जाते, त्याचं वाटोळं करते. उगाच विचार करताय सगळा. नाही नाही, रेणुकाच्या बाबतीमध्ये असं काही घडलं ना तर त्या वेदला मी सोडणार नाही. त्यांच्या घरच्यांनाही उद्ध्वस्त करून टाकेन. कोण आहे? दादा मी. थांब तिथे थांब. मेहंदीचा कार्यक्रम झालेला आहे, तुझ्या खोलीमध्ये जाऊ शकतोस तू. आणि माझ्या खोलीमध्ये पाऊल ठेवण्याची हिंमतही करायची नाही. दादा मला माहिती आहे मी खूप चुका केल्या आहेत. मी तुमची माफी मागण्याच्या लायकीचाही नाहीये. खरं तर मी इथे तुमचे आभार मानायला आलो होतो. एवढं घडूनही तुम्ही आम्हाला या घरगुती कार्यक्रमामध्ये सामील करून घेतलं. अरे आभार मानायचे ना त्या मुक्ताचे मान रे. तिच्यामुळे तुला परवानगी दिली मी. लग्न घरे त्या मुक्ताच्या समोर जाऊन उभा राहा, मान खाली घालून माफी माग तिची. सांग तिला एखादं छोटस काम दे म्हणावं, एखादी छोटीशी जबाबदारी सोपव माझ्यावर. बघ काय म्हणते. जा. मला माहिती आहे की हे सगळं तिनेच केलेलं आहे. तिच्याचमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. दादा तुम्ही जे म्हणालात ते बोललात ते मी करतो. येतो मी. दादा मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की माझ्या वागण्यातून बोलण्यातून या घरात मी राहण्याच्या लायकीचं हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. लवकरच मी घरात येईन. येतो. दत्ताभाऊंना बहुतेक तुमची माफी मागायची होती म्हणूनच ते आले असावेत. आता कुठल्या शब्दावर ना माझा विश्वासच राहिलेला नाही. नालायक माणूस आहे तो. काय ते अंबिका काय त्या नवरा बायकोवर माझा विश्वासच नाही. त्यांच्याबद्दल कणभर पण प्रेम आपुलकी माझ्या मनात शिल्लक नाही. कसली काही माणसं आहेत काही. ही आमची अंबिका. नवऱ्याने घरामध्येच एवढी मोठी चोरी केली, त्याचीच बाजू घेतेस तू. त्याच्या बाजूने माझ्याशी भांडतेस. कमाल वाटते मला. खर तर तिने चार चौघांमध्ये नवऱ्याला जाब विचारायला हवा होता. नाही, ते उलटच आहे. ती साथीदार त्याची. त्या दोघांबद्दल ना माझ्या मनात अशी घृणा निर्माण झालेली. सुधारणार नाही ते कधीच. या घरामध्ये त्यांना थारा नाही. हा एवढं होऊन सुद्धा जर त्या काय तिचं नाव जयाची जरी व्यवस्थित काळजी घेतली असते ना त्याने, तरी एक वेळ मी सगळं सोडून दिलं असतं. नाही, या दोघांच्या पाठीमागं त्या पोरीची सुद्धा फरफट होते का. निष्पाप बोळी आहे बिचारी मुलगी. तिच्या आयुष्याचं मातेर केले आई बापांनी. आमच्या अंबिका आहे ना, ही धड चांगली आई होऊ शकली नाही, धड चांगली बायको होऊ शकली नाही. नाही बस.
यांना मी माफ करू शकत नाही, कधीच नाही. तुमची तळमळ कळते अहो मला, पण अंबिका बनसनच्या बाबतीत जे झालं तेच रेणुकाच्या बाबतीत असा का विचार करताय तुम्ही? असं काहीही होणार नाहीये, कारण पालक म्हणून आपण दोघंही सक्षम आहोत.